नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज वजाबाकीचे नियम मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार आणि भागाकाराचे नियम अभ्यासणार आहोत। जे विद्यार्थी चॅनलवर नवीन आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। आपण बघणार आहोत गुणाकार आणि भागाकाराचे नियम। मी इथे हेडलाईन देऊ, गुणाकार आणि भागाकार नियम। आता पहिला नियम घेऊ आपण। पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा असे चार उदाहरण या नियमावर आपण घेऊ। मग इथे बघा 3 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 2 बरोबर किती। इथं पण 3 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 2 बरोबर किती। नंतर 32 भागिले 8, नंतर 32 भागिले 8 वजा वजा 5 नंबरचा आपण नियम प्रश्न घेऊ। 32 भागिले 8 या ठिकाणी एक वजा आणि इथं घेऊ 6 नंबरचं उदाहरण 32 भागिले 8, इथं मायनसचं चिन्ह देऊ। बरोबर किती, बरोबर किती, बरोबर किती आणि बरोबर किती। संख्या एकच घेण्याचं कारण की तुम्हाला बदल हे लक्षात आले पाहिजे। बघा इथं आपण वजा चिन्ह घेऊ, इथं एक वजा चिन्ह घेऊ आणि इथं वजा वजा आणि इथं वजा चिन्ह घेऊ। मग आता गुणाकार जो आहे तो गुणाकार आपल्याला नेहमीच्या पद्धतीने करायचा आहे, त्यात कुठल्याही प्रकारचा काही बदल होणार नाही। मग आपण गुणाकार करू। 3 गुणिले 5 15, 15 चौक 60 आणि 60 गुणिले 2 120, 120। आता बघा वजा चिन्हांची संख्या, आता हे जे वजा चिन्ह आहे ह्या वजा चिन्हांची संख्या जर 2 4 6 8 यापैकी असेल, म्हणजे 2 किंवा 2च्या पटीमध्ये जर असेल तर उत्तराला चिन्ह प्लस द्यायचं। मग या ठिकाणी बघा 1 आणि 2 असे दोन चिन्ह आलेले आहे आणि 2 हा अंक सम आहे, मग आपण उत्तराला चिन्ह प्लस देणार, जे की न दिलेले तरी चालतं। त्यानंतर यांचा आपण गुणाकार केला। 3 गुणिले 5 15, 15 चौक 60 आणि 60 दुने 120, इथे 120 उत्तर येणार। त्यानंतर बघा वजा चिन्हांची संख्या 1 3 5 आणि 7 असा विषम अंक जर असेल तर उत्तराला चिन्ह मायनस द्यायचं आहे। या ठिकाणी बघा वजा चिन्ह 1 2 आणि 3 आलेला आहे, म्हणजे उत्तर जे आहे तो वजा 120 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। त्यानंतर बघा भागाकारामध्ये पण सेम क्रिया आहे। 8 1 8, 8 चौक 32, इथं प्लस प्लस आहे, मायनसचा काही विषय नाही। त्यानंतर बघा 8 1 8, 8 चौक 32, उत्तर 4च आलेला आहे, पण वजा चिन्हांची जी संख्या आहे ती 2 आहे। 2 हा सम अंक आहे, मग उत्तराला चिन्ह काय असेल, प्लस असेल। इथं 8 1 8, 8 चौक 32 होतील आणि या ठिकाणी वजा चिन्हांची संख्या ही 1 आलेली आहे आणि 1 हा विषम अंक आहे, त्यामुळे उत्तराला मायनस चिन्ह या ठिकाणी येईल। त्यानंतर बघा 4 1 4, 4 8, 8 1 8, 8 चौक 32, 4 उत्तर आलं, पण वजा चिन्हांची संख्या 1 आहे आणि 1 हा अंक विषम असल्या कारणाने आपल्या प्रश्नाचं उत्तर वजा 4 हे यायला पाहिजे। या ठिकाणी आपण असे बेसिक जे नियम आहेत गुणाकार आणि भागाकाराचे समजून घेतलेले आहेत। यावर आपण अजून काही उदाहरण बघू। उदाहरण बघा 1 2 3 आणि 4 असे 4 उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ। मी इथं 5 गुणिले 8 गुणिले 9, 3 गुणिले 4 गुणिले 7, 6 गुणिले 3 गुणिले 2 आणि 5 गुणिले 4 गुणिले 10। आता इथं आपण चिन्हांची संख्या मांडू, तर वजा वजा वजा, इथं अजून वजा, क्लियर। नंतर अजून इथं वजा आणि इथं वजा,
नंतर इथं वजा वजा आणि अजून एक वजा. आता या संख्यांचा आपण गुणाकार करणार. मग गुणाकार बघा, इथं 9 गुणिले 8 72 आणि 72 गुणिले किती 5. मग 72 गुणाकारात 5. 5 दुने 10, 10 ला 0, हातचाला 1. 5 साते 35, 35 आणि 1 36. म्हणजे उत्तर किती आलं 360. उत्तर आलेलं आहे 360. आणि इथं वजा चिन्हांची संख्या 1, 2 आणि 3 आलेली आहे, म्हणून उत्तर जे येणार आहे ते वजा 360 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. इथं बघा यांचा आपण गुणाकार केला. 4 गुणिले 7, 4 साते 28 आणि 28 त्रिक 84. 84 आले. आणि इथं वजा चिन्हांची संख्या जी आहे ती 1 आहे आणि 1 हा अंक विषम आहे, त्यामुळे उत्तराला चिन्ह मायनस येईल. -84 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. इथं बघा 6 गुणिले 3 18, 18 दुने 36, 18 दुने 36. मग या ठिकाणी वजा चिन्हांची संख्या 1 आणि 2 आलेली आहे. 2 हा अंक सम आहे, त्यामुळे उत्तराला चिन्ह प्लस असेल आणि +36 हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. या ठिकाणी बघा 5 चोक 20, 20 गुणिले 10 200, 200. त्यानंतर वजा चिन्ह 1, 2 आणि 3 आलेले आहे. 3 हा अंक विषम आहे, त्यामुळे उत्तराला चिन्ह असेल वजा 200 हे आपलं बरोबर उत्तर असेल. याच प्रमाणे अजून आपण भागाकारावरती 4 उदाहरण घेऊ आणि समजून घेऊ. बघा पहिलं उदाहरण आलं 35/5. दुसरं उदाहरण घेतलं आपण 63/9. तिसरं उदाहरण घेतलं 9/81 आणि चौथं उदाहरण घेतलं 8/72. आता आपण याला चिन्ह देऊ. आता इथं काही नाही, म्हणजे तुम्ही समजायचं प्लस चिन्ह आहे. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी मायनस आहे. इथं खाली मायनस आहे आणि इथं वर मायनस आहे. आणि विचारलं बरोबर किती, बरोबर किती. मग इथं भागाकार केला 5 × 5, 5 7 35, भागाकार आला प्लस. आधी तर वजा चिन्हांचा काही विषय नाही, त्यामुळे इथं वजा चिन्ह येणार नाही. 9 × 9, 9 7 63. आणि इथं बघा वजा वजा भागाकारात नेहमी काय होईल, अधिक होईल. म्हणजे वजा चिन्हांची संख्या 2 आली. 2 हा अंक सम आहे, त्यामुळे उत्तराला प्लस चिन्ह असेल. 9 × 9, 9 9 81. म्हणजे उत्तर 1/9 आलं. वजा चिन्हांची संख्या 1 आहे, त्याचं उत्तर 1/9. पण कसं आलं, वजा 1/9. म्हणजे असं लिहिलं तरी चालेल, वजा 1/9 लिहिलं तरी चालतं आणि 1/9 असं आपण लिहिलं तरी काही हरकत नाही, उत्तर सेम असेल. इथं बघा 8 × 8, 8 9 72. इथं भी उत्तर 1/9 आलेलं आहे. त्याला 1/9 लिहा किंवा 9 1 - 9 लिहा आणि 1 - 9 असं 3 प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो. तर बघा या व्हिडिओमध्ये आपण जे काही आहे गुणाकार आणि भागाकाराचे नियम अभ्यासलेले आहेत. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यावरील संमिश्र उदाहरणे अभ्यासणार आहोत. म्हणून ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी याच्या पुढचा व्हिडिओ आवर्जून बघा, म्हणजे तुमच्या सगळ्या संकल्पना क्लिअर होतील. अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि चॅनलची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. या ठिकाणी आपण थांबू. सर्वांना जय हिंद.